करा. चला सर, महालक्ष्मी सरस छत्रपती संभाजीनगरला मुंबईत पण होत आहे. किती महत्वाचा, किती मोठा आहे साहेब, महालक्ष्मी सरस महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून चालणारं उमेद अभियान आणि विविध अभियानाच्या माध्यमातून बचत गटाचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं एक मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आता हा ब्रँड एस्टॅब्लिश झालेला आहे. कुठल्याही शहरामध्ये महालक्ष्मी सरस आपण घेतल्यानंतर लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आणि राज्यभरातनं बचत गट हे त्या ठिकाणी येतात, चांगला व्यवसाय करतात. आता नुकताच नवी मुंबईमध्ये देखील जवळपास 22 ते 25 कोटी रुपयाचा व्यवसाय हा बचत गटांनी केला. वेगवेगळे प्रयोग याच्यामध्ये होत आहेत. आत्ता मी भेटलो अतिशय सुशिक्षित अशा प्रकारच्या महिला, फूड टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री घेतलेल्या महिला या देखील आता बचत गटाच्या माध्यमातून मोठा व्यवसाय उभ्या करतायत, लखपती दीदी बनतायत आणि त्या सगळ्यांना जो प्लॅटफॉर्म आहे तो महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग देतो आहे. आणि म्हणूनच मी ग्रामविकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. मुंबईतल्या या महालक्ष्मी सरसमध्येही प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतोय, मिळणार आहे. इथे खाद्यपदार्थांपासून तर विविध ज्या आपल्या गरजा आहेत याचे सगळे दर्जेदार अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तमाम मुंबईकरांना मी विनंती करतो की एकदा येऊन तर बघा. तुम्ही इथे आलात तर पुढच्या वर्षी वाट पाहाल महालक्ष्मी सरस कुठे आहे. लाडक्या बहिणींच्या लखपती दिदीमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही जी उमेद संकल्पना आणलेली होती, प्रचंड मागणी आहे, संख्या वाढवायची मागणी देखील आता पुढे येते. हे निश्चितपणे अतिशय चांगलं काम चाललेलं आहे. लाडक्या बहिणीचे टार्गेट आम्ही आता वाढवतो. 50 लाखावरनं 1 कोटीवर आम्हाला जायचं आहे. आणि आमचे मंत्री जयकुमार गोरे असतील, कदम असतील आणि सगळी आमची टीम असेल, ही टीम आता याच्याकरता पूर्ण ताकदीने मागे लागली. पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केला आहे आणि तिचा खून देखील केलेला आहे. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत.